सर्वांना नमस्कार. आपण या व्हिडिओत पाहतोय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. यात सहभागी असलेल्या आस्थापना, ऑफिस किंवा कार्यालय यांना कोणकोणत्या प्रोसेस करायच्या आहे, कोणत्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायची आहे, यासाठी ही सिरीज बनवलेली आहे. या सिरीज मधील आपण व्हिडिओ क्रमांक पाहतोय 6 नंबर. आपण या आधी पाहिलेलं आहे की स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण पाहिलेली आहे. पहिले आपल्याला एम्प्लॉयर प्रोफाइल भरले, साइन अप केलं, एम्प्लॉयर प्रोफाइल भरली, त्यानंतर क्रिएट वॅकन्सी केली, त्यानंतर मुलांना शॉर्टलिस्टेड केलंय. तुमच्या वॅकन्सीला अप्लाय केलेल्या मुलांना आपण शॉर्टलिस्टेड 2 प्रकारे करू शकतो. ते आहे इंटरव्ह्यू शॉर्टलिस्टेड आणि डायरेक्ट जॉइनिंग शॉर्टलिस्टेड. आपण व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये पाहिलेला आहे की शॉर्टलिस्टेड कसं करायचं. आता 5व्या व्हिडिओत आपण पाहिलं इंटरव्ह्यूसाठी आपण शॉर्टलिस्टेड केलेलं आहे. त्याच व्हिडिओतील हा हा व्हिडिओ आहे क्रमांक 2चा. ओके. नंबर 6 नंबरचा व्हिडिओ. त्या व्हिडिओत आपण पाहिलं होतं की ज्या कॅन्डिडेटनी तुमच्या आस्थापनेला वॅकन्सीला, जाहिरातीला अप्लाय केलं होतं, तेव्हा आपण त्या मुलांना शॉर्टलिस्ट केलं. आपण आता पाहतोय की इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जेव्हा त्या मुलांना शॉर्टलिस्ट केलं होतं, मागल्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त पेंडिंगवाला स्टेटस दाखवले, पण या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवतोय की एखादा हा पहिल्या क्रमांकाचा जो कॅन्डिडेट दिसतोय आपल्याला, या मुलाने या कॅन्डिडेट स्टेटसमध्ये पहा रिजेक्टेड दिसतंय, तर तुमच्या इंटरव्ह्यूला त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. तर या मुलाने जर व्हिडिओ सिरीज 1 मधील प्रशिक्षणार्थींसाठी जो सिरीज बनवली आहे, त्याच्यातला 6 नंबरचा व्हिडिओ त्यांनी पाहिला असेल की इंटरव्ह्यूसाठी त्यांना शॉर्टलिस्टेड केलं असेल, तर त्यांची प्रोसेस काय करायची आहे, त्यांनी ऍक्सेप्ट कसं करायचं, रिजेक्ट कसं करायचं, तर त्यांना त्या मुलांना पाहायला लावायची. या कॅन्डिडेटनी तिथे डिक्लाइन केलेलं आहे, म्हणजे ऍक्सेप्ट न करता रिजेक्ट केलेलं आहे तुमच्या इंटरव्ह्यूला. तर त्यामुळे इथे कॅन्डिडेट स्टेटसला तुमच्या इंटरव्ह्यू सिलेक्ट केलेल्या मुलांच्या कॅन्डिडेट स्टेटसमध्ये रिजेक्टेड दिसेल. या इथे पेंडिंग दिसलेलं आहे. यांनी अजून तुम्ही या मुलाला इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केला आहे, पण या मुलांनी अजून काही ऍक्सेप्टही नाही केलं, रिजेक्ट नाही केलाय, त्यामुळे इथे पेंडिंग दिसतं. ओके. आणि इथे वेटिंग म्हणून लिहून येतं. यांनी रिजेक्ट केलेला आहे, त्यामुळे इथे रिजेक्ट दिसतं आणि तिथे अपडेटचं कॉलम आहे. इथे तुम्हाला जाऊन या मुलाला अजून रिजेक्ट करायचं. काय प्रोसेस करायची ते सुद्धा सांगतो. आणि ज्या मुलांनी तुमच्या इंटरव्ह्यूला ऍक्सेप्ट केलेला आहे, मुळात मुद्दा आपल्याला तो पाहायचा आहे. ओके. तर शेवटचा 10 नंबरचा या पेजमधील हा कॅन्डिडेटनी तुमच्या इंटरव्ह्यूला ऍक्सेप्ट केलेला आहे. तर ऍक्सेप्ट केलेल्या प्रोसेसला कसं तुम्हाला समोर जायचं आहे किंवा स्टेप करायची आहे, ते आपण व्हिडिओत पाहणार आहोत. आपल्याला दिसतंय की कॅन्डिडेट स्टेटसमध्ये ऍक्सेप्टेड. ओके. आता आपल्याला इथे अपडेट या टॅबला क्लिक करायचं होतं. ओके. अपडेट अपडेट या टॅबला क्लिक केल्यावर आपल्याला असं एक पेज ओपन होतं. तिथे अपडेट इंटरव्ह्यू स्टेटस म्हणून लिहून येत आहे. आता अपडेट या टॅबला आपल्याला केव्हा क्लिक करायचं आहे, त्यांनी ते या कॅन्डिडेटनी ऍक्सेप्ट इंटरव्ह्यू केलेला आहे, तो तुमच्या इंटरव्ह्यूसाठी आलेला. ओके. इंटरव्ह्यू त्यांनी दिल्यानंतर तुम्हाला या मुलाला इंटरव्ह्यू मध्ये ऍक्सेप्ट कसं करायचं, म्हणजे ऍक्सेप्ट करायचं आहे की किंवा रिजेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला नसेल हवा तो विद्यार्थी जॉईनिंगसाठी प्रोसेस करायची आहे आपल्याला. ओके. तर त्यासाठी तुम्हाला त्या मुलाला ऍक्सेप्ट करावं लागेल किंवा डिक्लाइन करावं लागेल. ओके. पण ही प्रोसेस आहे त्या मुलांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतरची. ओके. आपण पाहतोय आता या मुलाने ऍक्सेप्ट तुमच्याकडे इंटरव्ह्यू दिला. तुम्हाला वाटतंय की हा मुलगा तुमच्या आस्थापनेसाठी इलिजिबल आहे प्रशिक्षणार्थी म्हणून, तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करा. ओके. नसेल तर डिक्लाइन करा. मी आता या प्रोसेसमध्ये दाखवतोय ऍक्सेप्ट कसं करायचं. ऍक्सेप्ट केलं, रिमार्क ऍक्सेप्ट लिहून द्यायचं, इंटरव्ह्यू कॅन्डिडेट आणि अपडेट या टॅबला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट ऍक्सेप्टेड ओके असा हा टॅब येतो आणि इथे आपल्याला ओके करायचं. ओके. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या मुलाला तुम्ही घेतल्यानंतर त्याला ऍक्सेप्ट करायचं आहे किंवा रिजेक्ट करायचं आहे. तुम्ही ही प्रोसेस केली मी दाखवल्याप्रमाणे. ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला त्या मुलाला आता जॉईनिंगची प्रोसेस दाखवायची आहे. हाच मुलगा तुम्हाला मी जॉईनिंगच्या प्रोसेसमध्ये कसा दिसतो, कॅन्डिडेट जॉईनिंग. ओके. तुम्हाला तर पुढील व्हिडिओ डायरेक्ट जॉईनिंगसाठी जर तुम्ही केलं असेल, तर जॉईनिंगसाठी तुम्हाला त्या मुलाला द्यायचं असेल, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता 7व्या नंबरचा. पण तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे की तुम्ही जर इंटरव्ह्यूसाठी ऍक्सेप्ट केलेले प्रोसेस नंतर तुम्हाला काय करायचं. ओके. आता आपण तिकडे ओके म्हणून केलं, त्याला इंटरव्ह्यूसाठी ऍक्सेप्ट केलं, तो इलिजिबल आहे म्हणून आपण ठरवला. आपल्याला आपल्या टॅब मध्ये यायचंय कॅन्डिडेट जॉईनिंग. ओके. या कॅन्डिडेट जॉईनिंग मध्ये हा इथे मुलगा दिसतोय,
याच्यासमोर आता पेंडिंग आणि वेटिंग दिसत आहे. या मुलाला व्हिडिओ सिरीज एक मधील चौथ्या नंबरचा व्हिडिओ पाहायचा आहे, ऍक्सेप्ट जॉईनिंग कशी करायची आहे. ओके, तर त्यांनी जर तो व्हिडिओ पाहिला तर त्याच्यात सांगितलं आहे की ऍक्सेप्ट जॉईनिंग केल्यावर तो तिथे आपल्याला इथे कॅन्डिडेट स्टेटसमध्ये ऍक्सेप्ट लिहून येईल आणि आस्क टू जॉईन इथे मध्ये अपडेटेड लिहून येईल. ओके, त्यांनी तिथे प्रोसेस केल्यावर तुमच्या इथे आणि आपल्याला अपडेट या टॅबला क्लिक करून कशी प्रोसेस करायची आहे ते पुढील व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात. ओके, तर पुढील व्हिडिओ त्याच्यासाठी. चला तर भेटूया मग पुढल्या व्हिडिओत ऍक्सेप्ट कॅन्डिडेट जॉईनिंग कशी करायची.